Hello students, मी नाटे मॅडम. Students, today we have to learn exercise of second lesson. Second lessonचा exercise आपण solve करूया. Now first we have to see the question number 4. Question number 4 मध्ये आपण पहिल्यांदा सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. 4 मध्ये आपल्याला 8 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर इथे आपल्याला काय क्वेश्चन आहे बघा, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग इलेमेंट्स. आपल्याला हे जे इलेमेंट्स दिलेले आहेत त्यांचं पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सांगितलंय. आणि काय सांगितलंय, अँड द इलेमेंट्स फ्रॉम द गिवन ॲटॉमिक नंबर अँसर द फॉलोइंग क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांच्या पुढे त्या क्वेश्चनचं अँसर आपल्याला विथ एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तर आपण आता पहिल्यांदा बघूया काय क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे लिथियम, सिलिकॉन, हेलियम, सोडियम अँड फॉस्फरस. आपल्याला हे इलेमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांचे आपल्याला इथे काय दिलेले आहेत, ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत. तर ह्या ॲटॉमिक नंबरवरून आपण त्यांचं काय करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करायचं आहे. आणि त्यात प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, विच ऑफ दीज इलेमेंट्स बिलॉंग टू बी पिरियड 3. याच्यातला कोणता तिसऱ्या पिरियडमध्ये आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनवरून किंवा त्यांच्या नंबर ऑफ शेलवरून आपण त्यांचा पिरियड नंबर, त्यांचा ग्रुप नंबर, त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्यांची साईज हे आपण सगळं व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनवरनं सांगू शकतो. आणि म्हणून आपल्याला मेन म्हणजे आपल्याला ना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करता आलं पाहिजे. तर 1 ते 20 पर्यंत तर तुम्ही प्रॅक्टिसच करून ठेवायची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करण्याची. तर पहिल्यांदा आपण हा फर्स्ट क्वेश्चन सोडवूया. आपल्याला हे जे दिलेले आहेत बघा, लिथियम, सिलिकॉन, हेलियम, सोडियम अँड पोटॅशियम, फॉस्फरस आपल्याला हे दिलेले आहेत. लिथियम, सिलिकॉन, हेलियम, सोडियम अँड फॉस्फरस. तर ह्यांचे आपल्याला काय शोधायचे आहेत, ह्यांचे आपल्याला पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शोधायचं आहे. आणि तुम्हाला ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. ॲटॉमिक नंबर दिलेला असताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शोधणं खूप सोपं असतं. तर एक रूल लक्षात ठेवा की पहिल्या सेलमध्ये 4 शेल आपण घेऊ शकतो, KLMN. तर पहिल्या शेलमध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकत नाही. दुसऱ्या शेलमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकत नाही, त्यापेक्षा कमी होऊ शकतात, 8 पेक्षा कमी होऊ शकतात. तिसऱ्यामध्ये 18 पेक्षा जास्त अकोमोडेट होऊ शकत नाही. आणि चौथ्यामध्ये 32 पेक्षा अकोमोडेट होऊ शकत नाही जास्त. आणि हा तर एक रूल आहेच आहे, पण यातला जो लास्ट शेल असते, लास्ट शेल जर असेल, इफ लास्ट शेल accommodated मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन. हे पण लक्षात ठेवा, लास्ट शेलमध्ये 8च इलेक्ट्रॉन अकोमोडेट. म्हणजे समजा हा जर लास्ट शेल असेल तर याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकणार नाही. तर हे 2 रूल आपण मागे एकदा बघितलेले आहेतच. आता आपण यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं तयार करायचं ते बघूया. आता इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, लिथियम. लिथियमकडे किती आहेत, तर लिथियमकडे 3 आहे. लिथियमकडे Z आहे 3, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 3 आहेत. तर पहिल्या शेलमध्ये किती येणार, ह्याच्यात पहिल्या शेलमध्ये 2 येणार. मग 3 मधले 2 गेले, किती राहिला, उरला 1. म्हणजे ह्याच्याकडे 2, 1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आले 2, 1. आता सिलिकॉनकडे किती आहेत, 14. आता 14 म्हटल्यानंतर पहिल्या शेलमध्ये किती आहे माहिती आहे तुम्हाला, 2. पहिल्या शेलमध्ये आपण 2 देऊ शकतो. दुसऱ्या शेलमध्ये किती अकोमोडेट होऊ शकतात, 8. हे किती झाले, 2, 8, 10 झाले. किती राहिले, 10 + 4, 4 राहिले. म्हणजे थर्ड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील, 4. आता हे हेलियम. हेलियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहे. आता हे 2चं कॉन्फिगरेशन कसं करायचं, डिस्ट्रीब्युशन. तर पहिल्या शेलमध्ये किती येऊ शकतात, 2. आणि मग राहिले, मग संपले. म्हणजे याच्याकडे एकच शेल आहे. आता सोडियमकडे किती आहेत, 11. 11 म्हटल्यावर पहिल्या शेलमध्ये किती घ्यायचे आहेत आपल्याला, 2. दुसऱ्या शेलमध्ये किती अकोमोडेट होतात, 8. 2 + 8, 10 झाले. उरलाय किती, 1. म्हणजे याच्याकडे 1 असेल. आता इथे बघा 15चं डिस्ट्रीब्युशन कसं होईल, पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8. 2 + 8, 10. उरले किती, 5. तर हे झालं त्यांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. तर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन करताना 2, 8 सुरुवात करायची. 2, 8 आणि उरलेले बाकीच्या ह्याच्यात. आता यामध्ये
विच ऑफ दीज एलिमेंट्स बिलॉंग टू बी द पिरियड नंबर 3. पिरियड 3 मध्ये यातला कोणता आहे कसं ओळखायचं, तर पिरियड आणि पिरियड नंबर आणि नंबर ऑफ शेल यांच्यामध्ये रिलेशन आहे. आपण हे पाहिलेलं आहे की नंबर ऑफ शेल इज इक्वल टू द पिरियड नंबर. नंबर ऑफ शेल इज इक्वल टू द पिरियड नंबर. मग आता आपल्याला कितवा पिरियड पाहिजे, तिसरा. मग तिसरा पिरियडमध्ये शेल किती असतील, तर 3 शेल असतील. तिसऱ्या पिरियडमध्ये असलेल्या इलेमेंटच्या ॲटमकडे किती शेल असतील, तर 3 शेल असतील. मग 3 शेल याचे आहेत का, हा याचे 2 शेल आहे. म्हणजे हा कुठल्या पिरियडमध्ये, या सेकंड पिरियडमध्ये. ह्याच्याकडे किती शेल आहेत, 1 2 3. म्हणजे ह्याच्याकडे 3 शेल म्हटल्यावर बघा हे असे शेल असतात. हे काय आहे, हे किती शेल आहेत, हे 2, हा 1 शेल आहे, 1 शेल आहे, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 3. हा याच्याकडे किती आहेत, सॉरी याच्याकडे पण 2च आहेत. तर हे 2 शेल झाले. तर हा 2 8 4 म्हणजे किती शेल झाले, 2 8 4 म्हणजे, तर बघा 2 हे 8 आणि हा 4 किती शेल झाले, 1 2 3. तुम्हाला माहिती आहे पण तरी मी डायग्राम दाखवली की शेल म्हणजे ह्यांचे राऊंड इलेक्ट्रॉन जिकडे फिरतात त्याला शेल म्हणतात. तर ह्याच्याकडे किती शेल आहेत, 3. म्हणजे सिलिकॉन हा काय आहे, कुठल्या सेलमध्ये येणार आहे, हा 3rd नंबरच्या सेलमध्ये असणार आहे. सिलिकॉन कुठे असणार आहे, सिलिकॉन हॅज 3 शेल्स. त्यानंतर आणखीन कुणाला 3 शेल्स आहेत, सोडियमला बघा 1 2 3. सोडियमकडे पण 3 शेल्स. याच्याकडे पण किती शेल्स आहेत, phosphorus 3. Silicon, sodium and phosphorus has 3 shells. So, silicon, sodium and phosphorus belong to the period 3. म्हणजे आपल्याला हे एक्सप्लेनेशन पण द्यायचं आहे. नंबर ऑफ शेल इज इक्वल टू द पिरियड नंबर. देअरफॉर silicon, sodium and phosphorus has 3 shells. Therefore, silicon, sodium and phosphorus belong to the period 3. Now see the second example. आता सेकंड एक्झाम्पल बघा काय आहे. हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर, बेरिलियम अँड अर्गॉन. विच ऑफ दीज एलिमेंट्स बिलॉंग टू द सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुपमध्ये यातला कोणता एलिमेंट आहे ते शोधायचा. आता ग्रुपचं आणि ॲटममधल्या इलेक्ट्रॉनचं काय रिलेशन आहे ते आपण आधी बघूया. नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द ग्रुप नंबर. ग्रुपमध्ये जेवढे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स असतात तो त्याचा ग्रुप नंबर असतो, लक्षात ठेवा. आता इथे पहिल्यांदा आपण काय करूया की हायड्रोजन ह्या सगळ्यांचे आपण काय करूया, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहूया. तर हायड्रोजनकडे किती आहे, 1. त्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय झालं, 1. याच्याकडे नायट्रोजनकडे 7 आहे. पहिल्यामध्ये किती असतात, 2. उरले किती, 5. म्हणजे याचे 2 शेल झाले. कॅल्शियमकडे पहिल्यात किती असणार, 2. दुसऱ्यात किती असणार, 8. 2 आणि 8 किती झाले, 10 झाले. हां, मग आता उरले किती, 10 उरले. तर आपल्याला माहिती आहे की आपण जर 10 उरले समजा, बघा आता कॅल्शियमकडे जर 20 असतील तर आपण याचं डिस्ट्रीब्युशन 2 8 2 अधिक 8 आणि इथे 10 असं केलं समजा, तर हे करेक्ट आहे. पण लास्ट शेलमध्ये 10 असू शकत नाही आणि म्हणून या 10चं परत आपल्याला काय करावं लागणार, कन्फिगरेशन करावं लागणार. 10चं कसं करायचं मग, तर अगोदरचा जो नंबर आहे तो इथे बसतो का बघायचं, बसतो. म्हणजे इथे किती घ्यायचे, 8. हा 8 आणि उरले किती मग 2. मग 10चं डिस्ट्रीब्युशन 8 2 करायचं. म्हणजे आता किती झाले हे, 2 8 8 2 अशा पद्धतीने करायचं. म्हणजे 2 8 घ्यायचं, पुढे लास्ट शेलमध्ये 8 येत नसेल तर त्या नंबरचं परत डिस्ट्रीब्युशन करायचं. आणि म्हणून कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येणार आहे, 2 8 8 2 असं होईल. आता 16चं कसं होईल, 2 8 10 आणि 2 आणि 8 10 उरले किती, 6. याचं किती, 4 म्हणजे 2 + 2. याचं अर्गॉनचं किती होईल, फर्स्टमध्ये 2 सेकंडमध्ये 8. 2 आणि 8 10 उरले किती, 8. तर 8 इथे बसू शकतात कारण लास्ट शेलमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. शेवटच्या शेलमध्ये 8 पेक्षा जास्त नसले पाहिजे, लक्षात ठेवा. आता आपल्याला माहिती आहे की सेकंड नंबरचा जो ग्रुप आहे, आपल्याला विचारलं की याच्यातला सेकंड नंबरचा ग्रुप कोणता इलेमेंट सेकंडमध्ये असेल. तर सेकंड ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स असतात त्यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 2 असतात. तर याचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहे, 1. याचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 5, याचा 2. म्हणजे कॅल्शियमचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहे, कॅल्शियम हॅज व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन, कॅल्शियम
हॅज 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. कॅल्शियमकडे किती व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन? 2 आहे. अजून कुणाकडे? बेरिलियमकडे पण 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे, बीई. कॅल्शियम अँड बेरिलियम हॅज 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन, आणि यांच्याकडे 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ यांचा ग्रुप नंबर किती आहे? 2 आहे. अँड सो कॅल्शियम अँड बेरिलियम इलेमेंट्स बिलॉंग्स टू द सेकंड ग्रुप. आणि म्हणून कॅल्शियम आणि बेरिलियम हे कोणत्या ग्रुपमध्ये बिलॉंग करतात? तर सेकंड ग्रुपमध्ये बिलॉंग करतात. गॉट इट? समजलं तुम्हाला हे? नाऊ लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल काय आहे? तर विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट अमॉंग दीज? नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन आणि अल्युमिनियममध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे हे आपल्याला शोधून काढायचं. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आता एक्झाम्पल कुठलं आहे? हे इकडे दिसतंय एक्झाम्पल बघा. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हचं एक्झाम्पल हेच आहे. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट अमॉंग दिस. यांच्यातलं इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट ओळखण्यासाठी म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये आहे, त्यांच्या व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनवरून आपण त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ओळखू शकतो. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे लूज द इलेक्ट्रॉन गेन करणं म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर बघा, ग्रेटर नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ऑफ द इलेमेंट्स मोस्ट द इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट विद इन अ पिरियड. समजा आपण पिरियडमध्ये जर बघितलं तर ज्या एका पिरियडमध्ये ज्या इलेमेंटच्या ॲटमचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन हा सगळ्यात जास्त मोठा असतो त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असते? त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, आणि तो हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतं त्याला. म्हणजेच एकाच पिरियडमध्ये जर बघितलं आपण तर ज्या इलेमेंटच्या ॲटमचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सगळ्यात जास्त असतात, ग्रेटर नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ऑफ द इलेमेंट्स, हे कसे असतात? हे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स असतात. अँड त्यांना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसे असतात? हॅज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शोधण्यासाठी आपण त्या इलेमेंटचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन, सगळ्यात जास्त व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कुणाकडे आहे ते शोधायचं. आता आपण याचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शोधूया. म्हणजेच आपण व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शोधण्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहूया. 4ला डिव्हाइड करूया 2, कार्बनला 2, 6, ऑक्सिजन 8 आहेत ना. पहिल्यात 2 उरलेले कार्बनचे 2, 4 येतील, याचे 2, 6 येतील. 2 + 6 8. 5चे कसं होणार? 2 आणि 3. 2 + 3 हे किती? ॲल्युमिनियम 13 आहेत. म्हणजे 2, 8 अँड 3. आता हॅज ग्रेटेस्ट व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. कुणाचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ग्रेटेस्ट आहेत बघा याच्यामध्ये? तर 6. ऑक्सिजनचे बघा, याचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 2 आहे, याच्याकडे किती आहेत? 4 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आउटरमोस्ट सेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. तर हे किती आहेत? 2. याच्याकडे 4 आउटरमोस्ट, याच्याकडे 6, याच्याकडे 3, याच्याकडे 3. म्हणजेच कोणाला ग्रेटेस्ट व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन दिसतं याच्यामध्ये? तर ऑक्सिजनला. ऑक्सिजन हॅज ग्रेटेस्ट व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन, सो ऑक्सिजन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन या सगळ्यांमध्ये ऑक्सिजनकडे जास्त असल्यामुळे या सगळ्यांमध्ये ऑक्सिजन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे. समजलं? म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ओळखण्यासाठी जास्त व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन असलेला इलेमेंट शोधायचा, पण हे पिरियडमध्ये. आता आपण यात बघूया, याच्यातलं एक्झाम्पल पाहूया आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं हे एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट्स हॅज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर ह्यांच्यामध्ये नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त कुणाकडे किंवा अधातू गुणधर्म कोणाकडे जास्त आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कोणाकडे जास्त आहे. तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणं म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणं. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणत्या इलेमेंटकडे जास्त असतं? तर ग्रेटर नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. म्हणजे ज्या
इलेमेंटची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ही सगळ्यात जास्त असते. तो कसा असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पण असतो आणि तो कसा असतो, हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा असतो. आणि मग आता आपण याच्यामध्ये सुद्धा सिमिलर आपण यांच्यामध्ये काय शोधून काढायचं, ग्रेटेस्ट व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन असलेला इलेमेंट शोधून काढायचा. बघा तर इथे कार्बन 2 6 2 4, लिथियम 2 1, फ्लोरीन 2 7, नायट्रोजन 2 5, ऑक्सिजन 2 6. आता यांच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कोणाकडे जास्त आहेत, 4 1 7 5 6, सगळ्यात मोठा नंबर हा आहे. हां, म्हणजेच फ्लोरीनकडे काय जास्त आहे, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन जास्त आहेत. फ्लोरीन हॅज ग्रेटेस्ट व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन, सो इट इज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सो फ्लोरीन हॅज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघण्यासाठी हायेस्ट व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शोधायचं. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट. ह्याच्यामध्ये बघूया आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हा क्वेश्चन पाहूया. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट अमॉंग दिस इलेमेंट्स. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट म्हणजे काय, तर ज्याचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन हा कसा असतो, स्मॉलर असतो. या सगळ्यांमध्ये स्मॉलर व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन असलेला जो असेल तो कसा असणार आहे, तर तो हा मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार आहे. तर आपण याला डिस्ट्रीब्यूट करूया. कन्फिगरेशन 11 म्हणजे 2 + 8 + 1. फॉस्फरस 2 8 5, क्लोरीन 2 8 7, सिलिकॉन 2 8 4, 12 म्हणजे काय, 2 8 2. आता याच्यामध्ये 1 5 7 4 2. याच्यामध्ये सगळ्यात कमी नंबर कोणता आहे, 1 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनचा. म्हणजेच सोडियमकडे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कसे आहेत, स्मॉलर आहेत. सोडियम हॅज स्मॉलर नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ऑफ द इलेमेंट्स, म्हणजे सोडियम येईल इथं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट सगळ्यात जास्त कोणता आहे, तर सोडियम. सोडियम इज द मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट. आणि सेम इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ज्याची जास्त असते तो काय असतो, हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टरचा असतो. तर आपल्याला हा जो क्वेश्चन आहे जी, तो बघायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट्स हॅज द हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. याच्यामध्ये हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचं आहे, तर पहिल्यांदा आपण कन्फिगरेशन लिहूया. 13 म्हणजे 2 8 3, 14 2 8 4, 11 2 8 1, 12 2 8 2, सल्फर 2 8 6. आता याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सगळ्यात कमी पाहिजे. मग सगळ्यात कमी व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कोणाचा इथे, 1. हां, म्हणजेच कोण, सोडियम. सोडियमचा व्हॅलन्स, या सगळ्यांमध्ये सोडियमचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कसे आहेत, कमी आहेत सगळ्यात. मग व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन याच्याकडे 1 आहे. त्याच्यामुळे सोडियम Na हॅज अ स्मॉलर नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ऑफ द इलेमेंट, सो द सोडियम हॅज द हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. आणि म्हणून सोडियमला हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर आहे या सगळ्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला पहिल्यांदा मस्ट काय आलं पाहिजे, तर इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त कॅरेक्टर माहिती पाहिजे की इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कमी कुणाला जास्त कुणाला. त्यानंतर ॲटॉमिक साईजसाठी आपल्याला माहीत पाहिजे की व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनवर कसं डिपेंड आहे. हे एकदा आपण हा व्हिडिओ जर आपण रिपीट केला, बघितला, तर तुम्हाला हा प्रश्न क्लिअर होईल. ओके स्टुडंट, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर समजलं, आवडलं का? जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.